नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात केली रात्री 9:45 वाजता. बघा आता रात्रीचे 9:45 वाजले आणि मी व्हिडिओला सुरुवात केली. का तर काही ना काही कामं चालू होते बाकीचे. आज दीदी घरी होती. समोरचे ते ताई नवीन राहायला आले, त्यांचा मशीनचा प्रॉब्लेम याला. ते सारख्या मला बोलत होत्या मला कधीच शूट घ्यायचं होतं, पण त्याला म्हणजे ते कसे वयस्कर आहे, त्यांना येत नव्हतं. त्यांची मुलगी नव्हती घरी. मग 4 वेळा तिकडे जा ये असं झालं. आणि तो छोटा आलेला, छोटा खूप मस्ती करत होता. यांनी सगळ्यांनी खूप धिंगाणा घातला. दादाबरोबर बाबाबरोबर खूप मस्ती घालत होता. तर त्याची किती वेळ मस्ती चाललेली. त्याला खायला दिलं काय काय, तर ते सगळं सांडून वगैरे मी आता सगळं क्लीन केलं. आणि आता म्हटले हे शूट घ्यावा की आपण जे काय आणले ते दाखवा आणि भरून पण ठेवायला होईल. सकाळी मग खूप गडबड असते. तरी उद्या दिवस दिदी सुट्टी, उद्या काही इतका लोड नाही मला. पण म्हटले आता आत्ताशी 9:45 वाजले, इतक्या लवकर तर आपण काही झोपत नाही. तर आता हे सगळं सामान वगैरे दाखवते, भरून ठेवते, नंतर जेवायला घेते. तरी बघा कसा पसारा पडला अजून तिकडे. साहेब आलेत, मी त्यांना म्हणले हे गोण्या खाली करून द्या, मला काही उचलत नाही. त्यांना बोलले खाली करून ठेवा. ही बघा तुम्हाला बोललेली मी सगळं खायचं वगैरे वेगळं वेगळं करून आणलेलं जे काय आहे. आता हे सगळं आता पुन्हा खाली केलं मिक्स होणार आणि त्यानंतर पुन्हा लगेच साईडला जे जिथं ठेवायचं आहे ते तिथे ठेवायला लागते, कारण ते आहे मदतीला, तर पटापट होऊन जाईल माझं. तर चला आता दाखवते मी काय काय रात्री घेऊन आले. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. केली आता व्हिडिओला सुरुवात, तुम्हाला दाखवलं अगोदरच. तर आता हे सगळं साहेबांनी मला सामान काढून दिलं आहे. तर बघा आता गावी जायचं, मी तुम्हाला बोलली एक्स्ट्रा सामान आणलं मी, गावी जायचं आहे. गुड्डे हा मोठा गुड्डे एकावर एक फ्री होता, पण मी एकच घेतला कारण आता गुड्डे कोण खात. आणि एक पार्ले घेतला मोठा, पण दीदीने खोलला. एकावर एक फ्री होता, हा एक घेतला कारण सासूबाईंना, आता मी तुम्हाला पहिलं पण बोलले, मी त्यांना हे नरमच खायला देते. गुड्डे छोटासा एक पार्ले हा पण आणला आणि एक मोठा पण आणलाय मी. तर आणि हे माळी दीदीला पण आवडतात आणि सासूबाईला. 2 आलेत, एक सासूबाईला देणार, एक दीदीला देणार. पार्ले पण मोठा आला खोललाय दीदीने, त्यातले काही काढून ठेवणार आणि काही ते ठेवणार. आणि हे दीदीला आवडतात बघा. हे ना याच्यावर साखर वगैरे आणि खोबऱ्याचे बिस्किट असतात ना, हे दीदीला खूप आवडतात. तर हे 4 आणले. तर हे 2 सासूबाईला देणार आणि 2 आम्हाला. आता इथं लगेच काढता वेगळं करते, म्हणजे आमचं सामान लगेच भरायला होते पटापट. बटर चकली दीदीला सकाळी थोडंसं काहीतरी डब्यात द्यावं लागतं मला. फ्रूट देते, असं काहीतरी स्नॅक्स देते, काही ना काही आपलं थोडंसं तिला चटपटीत खायला देते. तर ही बटर चकली एकावर एक फ्री होते पॅकेट, नेहमीच असतं तिथे. आणि काहीच नाही. आणि साहेब असले ना माझ्याबरोबर, काही ना काही मला उलट एखादे बोलतं ना लेडीज काहीतरी खर्च करते, पण साहेब असे का साहेब मला खर्चात पाडतात. मी नको बोलत होते, नको, हा 150 रुपयाचा डब्बा घेतलाय बघा. बोलते नाही तिथे असं काही फ्रूट द्यायला लागतं ना, चांगलं राहील स्वच्छ एकदम याच्यामध्ये. आता किती डबे आहेत घरामध्ये बघा. 149 रुपये किंमत आहे याची. घट्ट आहे चांगला, असं कढी वगैरे पकडायला. आणि बोलले घे दीदीसाठी घे. घेतलात. मग मी आता काय करणार, अर्धा किलो जिरे आणले. घरात थोडेसे आहे पण याचे तर थोडे काढून सासूबाईला नेणार. गोवर्धनचं घी जे आहे आपल्याला दिवाबत्तीला आणि मला चपाती लावून खायला लागतं. हे मी रोज चपाती लावून खाते. 1 किलो घी घेतले, डबा नाही घेतला, डब्याचे एक्स्ट्रा पैसे जातात. आता एवढे डबे घरात म्हणून नाही घेतलं मी ते. उडीद पापड घेतले, हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. कितीला काय आता मला माहिती नाही, याच्यावर एकत्र बिल असते. कसुरी मेथी घेतली, आपल्याला लागते बऱ्याचशा भाज्यांमध्ये कसुरी मेथी घालायला लागते. तर त्याची आता किंमत नाही दिसत आहे मला इथे. तीळ घेतले, आपल्या वाटणामध्ये वगैरे किंवा मला खायला पण लागतात. सफेद डाळ घेतली, दीदीला डोसे वगैरे बनवायला सफेद डाळ. तीळ मला लागतं. काजू बदाम आहे घरामध्ये अजून थोडेसे, तर मी फक्त मनुकाच घेतला. आता गरब्याचे काजू बदाम कोण खात नाही. आणि दीदीला मी किटकॅटचं पॅकेट घेतलंय, कॅडबरीचं छोट्या. सकाळी डब्यामध्ये काही ना काही असं टाकून द्यायला लागतं, थोडंसं जरा वेगळं वेगळं तिला. तर म्हणून मी. आणि हे धना पावडर बघा, हे धना पावडर. आता घरचे धना आहेत माझ्याकडे, पण मला पावडर वगैरे करायला वेळ मिळाला. बघताय कसं चाललेलं रुटीन. एकावर एक फ्री होतं धना पावडर, ते घेतलंय. एव्हरेजचा सांबर मसाला. आता इथे सांबर बनवेल तेव्हा दाखवेल मी तुम्हाला. हल्ली आता कितीतरी दिवस म्हणजे व्हिडिओ चालू झाला, पण तुम्हाला सांबर दाखवलंच नाही मी. चिकन मसाला पण हा मी भाज्यांना वापरते. हा आपला गार्नियरचा ब्लॅक कलर जो मी लावते केसांना, तो कोल्हापुरी टीचा. हा खूप आवडतो मला, हा कोल्हापुरी टीचा घेतलाय. आणि हे रामबंधूचं बघा मिरचीचं लोणचं, हे साहेबांना आवडतं. आणि दीदीला आणि यशला डाळ भाताबरोबर हे लालवालं रामबंधूचं
आंब्याचं, हे आंब्याचं आणि हे मिरचीचं, हे लोणचं त्यांना आवडतं. ते घेतलंय. हे पापडचे ते बिना ऑइलचे आणि ज्वारी, नाचणी, तांदूळ, गहू, बाजरी याचे पापड असतात. एक पॅकेट खाल्लं कालपासून, 2 आणले, 100 रुपयाला 2 आणलेले. एक संपलं, आता एक आहे. आणि शेंगदाणे, तुम्हाला माहिती शेंगदाणे खूप लागतात आपल्याला. शेंगदाणे किती आहे? 2 किलो 600 ग्रॅम, 131 रुपये किलो होते तिथे. मागच्या वेळेला आणले मी तेव्हा 4 किलो, तेव्हा 117 रुपये होते. आज काल मी बघितले 131 रुपये होते. पण बघा लागताय घ्यायची हरकत नाही, असू दे. जी लागणारी वस्तू मग त्याच्यात काही पैसा वगैरे बघायचं का. आणि हे सुरती कोलम, सुरती कोलम घेतली. किती आहे? 7 किलो 50 ग्रॅम आहे. आणि किंमत आहे 70 रुपये किलो. 70 रुपये किलो आहे, म्हणजे 7.5 किलो झाले. 7.5 किलो नाही आहे, 7 किलो 50 ग्रॅम येते. तर हे झाले. आणि हे फॉईल पेपर बघा, हे मी दीदीला जेवण मला रॅप करून द्यावं लागतं, काहीतरी म्हणजे गरम असते ते. आणि हा सिल्वर मी फॉईल कशासाठी घेते, आपलं माठ आहे पाण्याचा, तो पॅक करते वरतून, त्याचं पॅक करून ठेवते का, तर आतमध्ये काही जाऊ नाही म्हणून. आपलं मला जरा त्याची भीती वाटते. हे झालं. आता बाकीचं साबण, तेल सगळे तिकडे येतात. हे एरियलचं लिक्विड, एरियलचं लिक्विड कसं होतं ते तुम्हाला सांगते. हे बघा, याच्यावर दिसेल पण तुम्हाला. हे 4 किलोवर 2 किलो फ्री होतं इथं. हे कितीला भेटलं मला? किंमत दाखवते होती इथे. किंमत 6 लिटर कितीला भेटलं साहेब आपल्याला? 697 ना की 597? 161 प्रमाणे. तर हे 4 किलोचं पॅकेट 2 किलो फ्री भेटलं यावर. 697लाच मला वाटतं. हो कदाचित. तर साहेब तिथं कॅल्क्युलेशन केलं तर 116 रुपये लिटरनी पडत होतं. आणि जे मी सुट्ट म्हणजे जे 2 लिटरचं पॅकेट घेत होते ते 161 रुपये लिटरनी पडत होतं. ते नाही घेतलं व मी हेच घेतलं. टाकलं साहेब सगळं पुढे. 324 प्रमाणे 2 लिटरची. तिथे 324ला 2 लिटर होतं ना. हां 324 ते 340ला होतं काय? 324. ओके. व्हॅनिश आणलंय सफेद कपड्यासाठी. कम्फर्ट आणलंय, 2 आणले, एक सकाळी काढले कारण संपलेलं होतं म्हणून मला जावं लागलं. 2 पॅकेट नाही भेटलं ह्या वेळेला, बॉटलच होत्या तिथे. बॉटलला महाग पडतात. हे बघा, ममाचा हा शॅम्पू, कंडिशनर बरीच होत होती ह्या वेळेला. 500चा काहीतरी 280ला होता है ना साहेब? 280ला होता. आणि आलाची मोठी बॉटल नाही भेटली, ही छोटीच घेतली. चला म्हटलं काम चालवण्यापुरतं. अजून आहे माझ्याकडे डेटॉल घेतलंय, हे पण कपड्यांमध्ये कधी कधी टाकते, जास्त नाही टाकत. 8 दिवसामध्ये एकदा दोनदा टाकते मी. हे घेतलंय. हे आम्हाला कोलगेट चारकोलचं असतं. हे आम्हाला यशला मला हे लागतं. आणि साहेबांना हे सेन्सोडाईन हे घेतात, ते त्यांना बोलतात मजबूत राहते हिड्या वगैरे चांगल्या, तर ते हे घेतात. कपड्यांचे क्लिप इतके खाली पडतात माझ्याकडून काय सगळ्यांकडून पडतात ते. कॅमेऱ्याला काहीतरी झाले, नाटक करतोय. हे मला दादरला खूप हे केलं तर 40लाच भेटतं, पण इथं 75ला भेटलं. म्हणजे कधी मी आता पुन्हा दादरला जाऊ, वेळ नाही एवढा पुन्हा ते ट्रीट करायला. हे वेलचे साबण का माहिती आहे आपल्याला, बादल्या वगैरे घासायला आणि वाळलं धुवायला लागतात. ते जे लादी पुसायचे कपडे असतात ते. विम बार अजून माझ्याकडे घरात 2 पॅकेट आहे, पण सासूबाईकडे जायचे म्हणून हे घेतले. यातलं एक त्यांना नेला. पितांबरी तिथे एक फ्री होती बघा. किती आहे ही? अर्धा किलो आहे, 500 ग्रॅमचं. एकावर एक फ्री होतं. मग 2 घेतले, एक सासूबाईला आणि मला. कारण त्यांना पण देवाचे भांडे वगैरे असतात. हे त्यांना फरशी पुसायला आपली वेलची पावडर ही आहे. हे वेगळं ठेवायचं. तेलाचा डबा, हा सनीचा डबा घेतलाय बघा. सासूबाईला शेंगतेल आवडत नाही, मागे दिलं तर बोलल्या ते नको मला, सूर्यफुलाचं तेल देत जा. आणि आपल्या घरात मी चेंज करत असते. आता मागे मी सनीचा आणला होता, तर आता ह्या वेळेला मला मी गुलाब आणलाय. हा सासूबाईला आणलाय सनी.
आता गुलाब आणलाय, आता पुढच्या वेळेला मी वेगळा कुठला तरी घेईन. तर आता भांड्यांचं लिक्विड वगैरे आणलंय, ते तिकडे दिलं ताईंनाच काढून दिलं तिकडे. श्रीखंड आणलं, आंब्याचं वेलचीचं फ्लेवर, आंब्याचा फ्लेवर आणि बटर वगैरे जे काय होतं सगळं फ्रीजमध्ये घातले. आणि दीदीला सगळं काय काय खायला आणलं तिने एक्स्ट्रा वरती काढून घेतले. ते सगळं मिळून माझं झालेलं 10,000 रुपयाचं सामान. आणि पण आपल्या छोट्या काही पर्सनल वस्तू असतात त्या पण आणल्या, त्या ठेवल्या साईडला. ठीक आहे, सगळं मिळून किती झालेलं? 10,200 काही. 10,200 झालेलं. 10,200 झालेलं. आणि त्यांचा नंबर वगैरे तिथे डायल करायचा, त्याच्यामध्ये काहीतरी 75 रुपयाची काहीतरी हे भेटते आपल्याला. पडत असतात. हा, पॉईंट पडत असतात. पॉईंट पडतात का? आपण रेग्युलर तिथले कस्टमर झाले म्हणून आपल्याला ते पॉईंट पडतात. 75 रुपये तिथे आपल्याला कमी करून ते. आणि याच्यावरचा डिस्काउंट कारण याच्यावर चांगला डिस्काउंट होता, बाकी जास्त या वेळेला नव्हतं इतकं काही. आणि मग त्याच्यावर 3 किलो साखर ही आपल्याला कशी भेटली? 9 रुपये किलो. 9 रुपये किलोनी 3 किलो साखर अशी. याचे काही पैसे 9 रुपये प्रमाणे घेतात ना, याचे काही आपल्याला जास्त पैसे द्यावं लागत नाही. जे बाहेर 40-45 काय जे आहे ते. कारण आता मी हल्ली तर आणतच नाही ना विकत साखर, त्यामुळे मला माहीतच नाही पडत आहे. तर हे सगळं होतं असं सामान. आता बघा, याच्याबरोबर सासूबाईचं वेगळं करून ठेवते, माझं लगेच वेगळं करते. आता थोड्या दिवसात गावी जाणार आहे, दिसेल. चांगला कार्यक्रम आहे गावी, काय आहे तो तुम्हाला सांगेल तेव्हा. छान कार्यक्रम बघायला भेटेल तुम्हाला. आपल्याकडे नाही, आपल्या घरी नाही आहे, आपल्या पाहुण्यांकडे. कोणते पाहुणे ते पण सांगेल तुम्हाला. तर चला ठीक आहे, आता हे सगळं आवरून ठेवते आणि जेवायला घ्यायचं. अजून उशीर झाला आहे, पण आता हे पटापट लगेच जिथे तिथं करून ठेवते. नाहीतर पडलं की 2-3 दिवस गोंधळ पडून राहतो इकडे. इथे ठेवते तिथे पसारा होतोय. चला असू दे, ठीक आहे. तर आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.